पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून आता नव्यानं 97,36,00,000 रुपयांचा प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण विभाग आणि ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्हा परिषदेनं हा प्रस्ताव 27 जून रोजी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलाय। या आधीचा 252 कोटींचा प्रस्ताव शासनानं फेटाळला होता। त्यामुळे पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला होता। आता हा नव्यानं प्रमुख 15 मोठ्या गावांसाठीच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली इथं नद्यांचा संगम होण्याआधीच्या 4 नद्यांच्या काठावरील गावांसाठी याआधी जिल्हा परिषदेनं निधीची मागणी केली होती। या नद्यांच्या उगमापासून ते चिखलीपर्यंत येतानाचे सांडपाणी रोखण्यासाठी 79 गावांसाठी 252 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती। परंतु हा प्रस्ताव राज्य सरकारनं फेटाळला होता। त्यामुळे या पूर्वीची छोटी गावं वगळून नदीकाठच्या मोठ्या 15 गावातील सांडपाणी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचं निश्चित करण्यात आलं। या 15 गावांची 5,34,936 इतकी लोकसंख्या आहे। सॉइल बायोटेक्नॉलॉजीनुसार कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी 97,36,67,000 रुपये इतक्या निधीची मागणी करण्यात आली आहे। या 15 गावांमध्ये पुलाची शिरोली, चंदूर, कबनूर, कोरोची, मोरेवाडी तसंच गांधीनगर, उजगाव, गडमुडशिंगी, कळंबा, पाचगाव, नरसिंहवाडी, तळंदगे, रुकडी, वसगडे आणि रुई या 15 गावांचा समावेश आहे।